नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 26 मधून मी गटातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या शिवयुतीचा मी अधिकृत उमेदवार होतो. आज निवडणुकीचा निकाल एकदम अनपेक्षित आहे. अशा प्रकारचा निकाल लागेल मला माहिती नव्हतं. मी मागची पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्याही वेळेला माझा भाजपा मोदी लाटेत पराभव झाला होता आणि आजची निवडणूक मी लढवली. ही निवडणूक लढवताना मी पूर्ण तयारीनिशी उतरलो होतो. 2017ची निवडणूक हरल्यानंतर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. लोकांमध्ये जनसंपर्कात होतो, काम करत होतो, येईल त्याची काम करत होतो आणि आज असा अनपेक्षित निकाल होईल मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आज सकाळी ज्या वेळेला मतमोजणीला आम्ही गेलो, त्या काही गोष्टींचे कालपासूनचे आक्षेप आम्ही आरव भंडारे साहेब आहेत त्यांच्याकडे नोंदवत होतो. काल सेंट हिल्डाजमध्ये 3 वेळा मशीन बंद पडली होती, त्याचे आक्षेप घेतले. तिथंही बरीच लोक ताटकळलेली होती. किंवा स्वारगेट पोलीस कॉलनीतला आम्ही सकाळी 7:30 वाजता मतदानाला गेलो. त्यावेळेला टेक्निकल एरर सांगून त्यांनी 2 ईव्हीएम मशीन त्या स्वारगेट पोलीस कॉलनीतल्या घेऊन गेले आणि दोन्ही मशीन 8:15ला आणले. 8:15 वाजता आम्ही मतदान केले. तर आज सकाळी ज्या वेळेला मी ऑब्जेक्शन घेतलं, याच्यामध्ये मी नमूद केलं की ईव्हीएम मशीनच्या बदली करण्यात आल्या, त्यांचे क्रमांक व मशीनचे जे काढले त्याचे क्रमांक मिळण्याची व्यवस्था करा. त्यानंतर आरव सरांनी आज हे आम्हाला जे काही त्यांच्या सहीनी पत्र दिलं त्याच्यामध्ये ईव्हीएमचे सगळे नंबर होते. म्हणजे सीपी युनिट आयडी असतात, P52389 असेल. ते 82 मशीनचे 82 सगळे युनिट आयडी दिली होती. तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मतदान मोजणी सुरू झाली त्यावेळेला पहिल्याच राऊंडला आम्हाला 2 ईव्हीएम ह्या आम्ही त्यांना दाखवून दिल्या, निदर्शनास आणल्या की त्याचे नंबर आणि ईव्हीएमचे नंबर मॅच होत नाहीये. ईव्हीएम ज्या काउंटिंग सुरूच्या वेळेला काढण्यात आले त्याच्यावरती कुठल्याही अधिकाऱ्यांची सही केलेली नव्हती. आणि दुसरे एक ईव्हीएम दुसऱ्या राऊंडच्या वेळेला काढलं तर त्याची बॅटरी ऑफच नव्हती, ती ऑन होती, हिरवी लाईट चालू होती आणि त्याच्यामध्ये काउंटिंग दिसत नव्हतं. तर ते म्हणले की आम्हाला रिझर्व्ह मशीन आहे ती आणावी लागेल. आत्ताही तिथं गोंधळ चालू आहे. कमीत कमी 6 मशीनींचं काउंटिंग जे आहे त्याचा गोंधळ चालू आहे आणि ते पण काउंटिंग थांबवलंय. ते म्हणले आम्ही व्यवस्थित करू. त्यांना आम्ही जे पण काही ऑब्जेक्शन घेतोय त्याला ते प्रतिसाद देत नाही. निवडणुकीचा ज्या दिवशी मतदानाचा फॉर्म भरला त्याही दिवशी बरेच ऑब्जेक्शन घेतले होते की प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, त्यांनी बँकेची काही थकवलेली रक्कम असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्या निवडणुकीचे अर्ज बाद होत होते. तर त्याच्यावरही तू म्हणलं की निवडणूक आयोगाकडे आक्षेप घ्या आणि आजही तेच सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेऊ शकता, मी काही करू शकत नाही. जर मग ते काहीही करू शकत नाहीये तर महानिवडणुकीचा खेळ, हे मतदान मोजणीचा खेळ कशासाठी करताय? आणि पहिल्या दिवशी ज्या वेळेला नामांकन आपण भरतो, उमेदवारी अर्ज भरतो, त्याही वेळेला आम्ही पुराव्यानिशी ऑब्जेक्शन घेतले तर तेही अर्ज ते बाद करत नाहीये. निवडणूक आयोगाकडे जा. मग त्या घोषणापत्र आणि शपथपत्राचा काय उपयोग? आज 6 ते 7 मशिनींची काउंटिंग तिथं अजून बाकी आहे. ईव्हीएमचे नंबर त्यांनी जे दिले ते नंबर आणि तिथं असलेले ईव्हीएम ह्या मॅचच होत नाहीये. अशा 4 ते 5 मशीन्स आम्ही त्यांना दाखवल्या. त्यावरही ते म्हणतात मी काही करू शकत नाही, निवडणूक आयोगाकडे तुम्ही जा. तर मला वाटतं की ह्यापुढे खरंच मी एक सांगतो की चांगल्या कार्यकर्त्यांना जर काम करायचं असेल तर आपला वेळ, आपली मेहनत, आपला पैसा, आपल्या सहकारी मित्रांचा वेळ हा वायाला घालू नका. कारण निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपच्या दावणीला बांधलेला आहे आणि हे बरेच दिवस मी सांगतोय. आज प्रभागात फिरत असताना पूर्ण या 2 महिन्यामध्ये आज आम्ही भूक, अन्न, ताण सगळं सोडून लोकांमध्ये होतो. लोकांचा रोष हा भाजपावरती दिसत होता की भाजपावर असणारा रोष हा 633 झोपडपट्टीत किंवा 8-9 नंबर कॉलनीत आम्ही गेलो तर लोकांनी भाजपच्या उमेदवारांना हाकललं होतं. असं असून देखील जर 9 आणि 10 हजाराचं लीड ह्या उमेदवारांना मिळत असेल, आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना, तर मग याच्यामध्ये काय म्हणायचं की त्यांनी एवढं काम केलं मागच्या 10 वर्षात जे जनसंपर्कात नव्हते आणि आज मग ते निवडून येणार असेल. आम्ही ठीक आहे, निवडणुकीत हार जीत होती, 15 दिवसाची निवडणूक होती, आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी झाल्या. ही हार मी पचवतो किंवा मी हारलोय हे मी मान्य करतो. पण जो काही निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे, यांनी याद्यांमध्ये घोळ केला होता तो मी पुराव्यानिशी सगळ्या लोकांसमोर आणला. वॉर्ड ऑफिस मधली व्हिडिओ लोकांसमोर आणली. आम्ही सीपी साहेबांना भेटलो त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या गोपनीयतेचा भंग आणि सरकारी कामात हस्तक्षेप हे 2 कलम दाखल होतील म्हणले होते. तरी खडक पोलीस स्टेशनच्या पीआयने त्यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. आणि आज ते जे याद्यांमध्ये घोळ करत होते ती लोक आज जर एवढ्या मतांच्या डिफरन्सने निवडून येत असतील तर नक्की लोकांना काय पाहिजे? आणि यांनी करोडोचा पैसा वाटत होते.
लोक सांगत होते की आम्हाला कोणाचेही पैसे आले तरी आम्ही योग्य उमेदवाराचं बटन दाबू. तर मला नक्की कळत नाही, निवडणूक आयोगाचा एक भोंगळ कारभार होता, पण लोकांनी नक्कीच पैसे घेतले. आणि मग 5 वर्षाचा एखादा माणूस प्रामाणिक काम करत असेल तर त्याच्या पाठीशी लोक उभी राहत नसेल त्या निवडणुकीला आणि कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही असं मला वैयक्तिक वाटते. आम्ही जीव तोडून किती गोष्टी सांगितल्या. प्रभागात एक नगरसेवक सांगत होतो मी 100 कोटीचं बजेट आणलं. 100 कोटीमध्ये प्रभागाचं काही थायलंड मलेशिया केलं नाही. पण लोकांना या गोष्टी कळत नाहीये. आपण कितीही पोटतिडकीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोकांच्या नक्की मनात काय ते माहिती नाहीये. राहिला विषय निवडणूक आयोगाने ईव्हीएम, तर ईव्हीएमची आज आम्ही स्वतः त्यांनी दिलेली यादी आणि असणारे ईव्हीएम हे मॅच होत नाही हे आम्ही पाहिलं. त्याच्यानंतर ज्या मशीन्स सेंट इल्डाजमध्ये 3 वेळा बदलले गेले तर सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतचं मतदान, त्याच्यामध्ये 11च मतदारांचं मतदान दाखवते. तर सकाळी 7 ते 11 मध्ये 11च लोक मतदान कसं करून जाऊ शकतील. किंवा स्वारगेट पोलीस कॉलनीतले ज्या 2 मशीन्स होत्या त्या 7:30ला दिल्यानंतर 8:15ला आल्या. आम्ही त्यांना मागणी करतो की आधीच्या ज्या मशीन्स लावल्या होत्या त्याचे नंबर द्या, तर ते सांगतात की रिझर्व्ह मशीनचा नंबर देता येत नाही. असा बराच गोंधळ या निवडणुकीत पाहायला मिळाला. पण मी ठीक आहे, लढलो आहे, जरी हरलो असलो तरी लढलोय. याही पुढे काम करत राहील, लोकांमध्ये जाईल, लोकांना माझे विचार मांडत राहील, माझ्या पक्षाचे विचार मांडत राहील. चांगलं काम जे करत आलं ते रेटर पुढे नेईल. पण लोकांचा मूड या निवडणुकीत काही कळलेला नाहीये. लोकांच्या मनात काय ते नक्की कळलं नाही. इतका महिनाभर प्रचार करून दारोदारी फिरून 9-9 हजार आम्ही घरांमध्ये जाऊन लोकांची उंबरटे शिजून लोकांना मतदारांना काय हवंय हे अद्याप कळत नाहीये. भाजपला तोंडावर नावं ठेवून जर भाजपला एवढं बहुमत देत असतील आणि आमच्या पदरात काम करून पण जर काही मिळत नसेल तर एखाद्या कार्यकर्त्याने इथलं पुढं काम करायचं का नाही हा मोठा प्रश्न आहे. याद्यांमधले घोळ असतील, ईव्हीएम मधले घोळ असतील. आज तर आम्ही पाहिले आज ईव्हीएमचे घोळ, याद्यांचे पुरावे दिले. एवढं करून देखील जर काही मार्ग निघत नसेल तर या निवडणुका तुम्हाला लक लाभो. मला वाटतं की कुठल्याही कार्यकर्त्याने त्याच्या आयुष्यातलं बहुमूल्य वेळ आणि बहुमूल्य पैसे खर्च करताना खरंच शांतपणे विचार करा. कारण निवडणूक आयोग किंवा काय आता हे सत्ताधाऱ्यांनी सगळं आपल्या हाताशी ठेवलेले. आज ज्या ठिकाणी भाजपवर नाराजी तिथं राष्ट्रवादीचा एखादा उमेदवार निवडून द्यायचा किंवा जिथं दुसरीकडे काही नाराजी तिथला दुसरा उमेदवार निवडून द्यायचा, अशा प्रकारचे गणित केलेले. 100% ईव्हीएम मध्ये फॉल्ट आहे हे मागच्या निवडणुकीला जाणवलं आणि आजच्या निवडणुकीला तर त्यांनी स्वतःच्या याद्या दिल्या, त्या याद्यांची ईव्हीएम युनिट्स म्हणजे त्या मॅचच होत नाही. याचा अर्थ नक्की ईव्हीएम मध्ये फेरबदल झाले. ईव्हीएम मशीन दुसऱ्या आलं, ज्या बंद पडलेल्या मशीन होत्या त्याचं काउंटिंग होत नाहीये. असा बराच घोळ दिसतोय. त्याच्यामुळे ठीक आहे, जे निवडून आले त्यांना शुभेच्छा. आम्ही काम करत होतो, काम करत राहू. पण लोकांचं जनमताचा कौल आहे तो मान्य करतो. पण लोकांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एखादा माणूस जर अनेक वर्ष, आता आमच्या आयुष्याची 20 वर्ष आम्ही काम करतोय, वयाच्या 16 वर्षापासून अद्याप आम्हाला यश बघायला मिळत नाहीये आणि लोकांचा मूडच समजत नाहीये की 5 वर्ष लग्न, माहिती, हॉस्पिटलचं बिल, ऍडमिशन, छोटी मोठी कामं, पोलीस स्टेशनची कामं, प्रत्येक वेळेला आम्ही येऊन थांबतो. तुमच्या आधार कार्डापासून असेल, तुमचं रेशनिंग कार्ड असेल, इलेक्शनचं कार्ड असेल, छोट्या मोठ्या गोष्टी देखील आम्ही करतो. त्यात कधी कोणाचा 1 रुपयाचा स्वार्थ ठेवत नाही. मग एवढं काम करून जर आज आमच्या पदरी निराशा येणार असेल तर त्या जनता जनार्दनाला पण नमस्ते, जय महाराष्ट्र. आम्ही आजही काम करत होतो, आधीही करत होतो, काम करत राहू. पण आता इथनं पुढे लोकांवरती डोळे दाखवून विश्वास नाही ठेवायचा. एवढं 100% एवढंच सांगतो. माझी हार मला मान्य. जय महाराष्ट्र. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.